Good morning, students. Today's subject is primary health care, and the chapter is digestive problem. The chapter, fifth chapter, digestive problem. Now, common problems in digestion is indigestion, anorexia, vomiting, then constipation, डिस्टेन्शन एक्सेट्रा. ओके. सो जे डायजेशन बद्दल जे प्रॉब्लेम रिलेट होतात त्यामध्ये काय काय होतं, अपचन आहे, भूक न लागणे, उलट्या होणे किंवा पोटाची साईज वाढणे बिकॉज ऑफ गॅसेस. ओके. किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. ओके. या प्रकारचे प्रॉब्लेम्स डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये होऊ शकतात. त्यामधला जो पहिला प्रॉब्लेम आहे इनडायजेशन म्हणजे अपचन, हे आपण आज बघणार आहोत. अपचन कशामुळे होते, काय कारणं आहेत, त्याचे साइन सिम्पटम्स काय आहेत आणि त्यावर आपण काय ट्रीटमेंट घ्यायची आहे. ओके. सो फर्स्ट आहे इनडायजेशन. इनडायजेशनची कारणं आहेत एक्सेसिव्ह इटिंग, जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे, टेकिंग फूड हरिडली विदाऊट प्रॉपर मॅस्टिकेशन, घाईघाईमध्ये जेवल्यामुळे आणि प्रॉपर तुम्ही जेवण आहे ते चावलं न गेल्यामुळे काय होतं, इनडायजेशन अपचन होण्याचे चान्सेस असतात. ओके. यूज ऑफ स्पायसेस इन एक्सेस. ओके. मसाल्याचे प्रमाण जेवणामध्ये जास्त प्रमाणात वापरणे किंवा तळलेले पदार्थ जास्त खाणे त्यामुळे इनडायजेशन होऊ शकतं. अल्सर इन स्टमक ऑर डिओडिनम. डिओडिनम इज अ पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. ओके. जठर आणि डिओडिनम यामध्ये अल्सर होणे किंवा जखम होणे. ओके. इटिंग अ कॉन्टॅमिनेटेड फूड. इटिंग अ कॉन्टॅमिनेटेड फूड ऑर स्टेल फूड मीन्स जे कॉन्टॅमिनेटेड आहे, बाहेरचं दूषित अन्न आहे ते खाल्ल्यामुळे किंवा शिळं अन्न खाल्ल्यामुळे अपचन होण्याचे चान्सेस असतात. ओके. हे सर्व रिझन्स आहेत, कॉजेस आहेत इनडायजेशनचे. कोणते कोणते? एक्सेसिव्ह इटिंग, टेकिंग फूड हरिडली विदाउट प्रॉपर मॅस्टिकेशन, यूज ऑफ स्पायसेस इन एक्सेस और फ्राइड फूड, ulcer in stomach or duodenum, eating contaminated food or stale food. Okay. So these are the causes of indigestion. Now the signs and symptoms. चिन्ह आणि लक्षणं यामध्ये काय दिसतात? जेव्हा तुम्हाला अपचन होतं तेव्हा तुम्हाला चिन्ह आणि लक्षणं काय दिसतात? फर्स्ट आहे पेन इन स्टमक. ॲबडोमेनमध्ये भरपूर प्रमाणात पेन होतं. हेवीनेस इन द ॲबडोमेन, पोट भरल्यासारखं वाटतं. ओके. बर्निंग इन द चेस्ट, जे डायफ्रामच्या खाली एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये बर्निंग होतं, बर्निंग सेन्सेशन होतं, करपट ढेकर येतात. ओके. सोअर इरप्शन म्हणजे करपट ढेकर येणे. ॲनोरेक्सिया भूक न लागणे, नॉशिया वॉमिटिंग. ओके. गिडीनेस होणे, नॉशिया वॉमिटिंग, फिलिंग होणे, उलट्या होण्याचं किंवा उलट्या होणे. कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. हे सर्व काय आहेत? सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ इनडायजेशन. ओके. कोणते कोणते बघितले सायन्स सिम्पटम्स? पेन इन स्टमक, heaviness in the abdomen, burning in chest, nausea and vomiting, anorexia, sore eruptions, then constipation. Okay, these are the signs and symptoms of indigestion. Now the treatment. ट्रीटमेंट तुम्ही घरच्या घरी काय द्याल? होम रेमेडीज काय असू शकतात किंवा जर होम रेमेडीजने क्युअर नाही झाला पेशंट तर काय करायचं? ओके. सो इन ट्रीटमेंट गिव्ह अ कार्मिनेटिव्ह मिक्सचर. कार्मिनेटिव्ह मिक्सचर म्हणजे जे लॅक्झेटिव्ह असतात ते देऊ शकता. कार्मिनेटिव्ह मिक्सचर म्हणजे जे अपचन झालं आहे ते सुधारू शकतं, त्याला बोलतात कार्मिनेटिव्ह मिक्सचर. ओके. आज द पेशंट टू ईट लेस अँड लाईट डाएट. पेशंटला सांगायचं थोड्या प्रमाणात खायचं आहे आणि लाईट जे हलकं आहे ते फूड घ्यायचे. ओके. अवॉइड फ्राईड अँड स्पायसी फूड. स्पायसी आणि फ्राईड फूड अवॉइड करायचं आहे. टेक अ डिनर 1 to 2 hours बिफोर स्लीपिंग. रात्रीचं झोपायच्या आधी 1 ते 2 तास आधी जेवलं पाहिजे, त्यानंतर 1 ते 2 तासांनी झोपायचे. ओके. बी काम अँड मॅस्टिकेट थरोली ड्युरिंग मीटिंग. जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा शांतपणे जेवायचंय, चांगलं चावून चावून खायचं आहे. ओके. काही घाई करायची नाही आहे. ओके. गिव्ह अ प्लेंटी ऑफ फ्लुइड. जेव्हा
अपचन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त फ्लुइड तुमच्या शरीरात घेतलं पाहिजे, जास्तीत जास्त पाणी घेतलं पाहिजे. ओके. देन गिव अ पुदिना लिव्स. पुदिना लिव्स हे एक आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे. आयुर्वेदिक लिव्ह वनस्पती आहे, जेणेकरून तुमचं जे अपचन आहे ते कमी करू शकतो. ठीक आहे. इन केस ऑफ फ्रिक्वेंट इंडायजेशन रेफर द पेशंट टू द प्रायमरी हेल्थ केअर सेंटर. ओके. जेव्हा कंटिन्यू अपचन होण्याचे प्रमाण वाढतं एखाद्या पेशंटमध्ये, तर अशा पेशंटला प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये पाठवलं जातं किंवा रेफर करावं. ठीक आहे. किंवा कोणत्याही क्लिनिकमध्ये जाऊन त्याला ट्रीटमेंट घ्यायला सांगावी. ठीक आहे. हे आहे इनडायजेशनबद्दल. ओके. इनडायजेशन म्हणजे काय? अपचन. याची काय काय कारणं आहेत? एक्सेसिव्हिटी, देन टेकिंग अ फूड हरिडली विदाउट प्रॉपर मॅस्टिकेशन. मॅस्टिकेशन म्हणजे चावून चावून न खाणे. ओके. चावून चावून खाणे असं आहे, पण विदाउट प्रॉपर मॅस्टिकेशन मीन्स चावून न खाणे विदाउट यूज ऑफ स्पायसेस इन एक्सेस ऑर फ्राईड फूड. जेवणामध्ये जास्त प्रमाण वापरणे मसाल्यांचं आणि तेलाचं. अल्सर इन स्टमक और डिओडिनम, इटिंग अ कॉन्टॅमिनेटेड फूड और स्टेल फूड. Sign symptoms are pain in stomach, heaviness in the abdomen, buried chest, burning in chest, nausea and vomiting, anorexia, sore eruptions, and constipation. Okay. Treatment is give carbonative mixture. Ask the patient to eat less or light diet. Avoid a fried and spicy food. Take a dinner 1 to 2 hours before sleeping. Be calm and masticate it thoroughly during eating. Give plenty of fluid. Take a pudina leaves for proper digestion. Then in case of continuous or frequent indigestion, refer the patient to the primary health care center. Understand? This is all about the indigestion. अपचन बद्दल आज आपण बघितलं. अपचनची कारणं बघितली. अपचन कशामुळे होतं, त्याच्यावर त्याचे साइन सिम्पटम्स काय आहेत आणि त्याची ट्रीटमेंट काय आहे. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे एनोरेक्सिया. Our next topic is anorexia, means भूक न लागणे. Lack of hunger means भूक न लागणे. या एनोरेक्सियाचे वेगवेगळे कारणं असू शकतात. त्यामध्ये पहिलं कारण आहे डायटिंग टू अवॉइड ओबेसिटी. जर जडत्व किंवा लठ्ठपणा आला असेल तर लोक डायटिंग करतात आणि हे डायटिंगमुळे भूकेचं प्रमाण कमी होतं. सम लिव्हर डिसीज, काही लिव्हरचे प्रॉब्लेम असतात. ओके. त्यामुळे भूक कमी होते. इनडायजेशन म्हणजे अपचन झाल्यामुळे भूक कमी होते. टेकिंग एक्सेस ऑफ कॉफी, टी, अल्कोहोल एक्सेट्रा. जर खाण्यामध्ये पिण्यामध्ये जास्त प्रमाणात कॉफी घेतली किंवा चहाचं प्रमाण जास्त ठेवलं किंवा अल्कोहोलचं प्रमाण जास्त ठेवलं तर भूक कमी होऊ शकते. ठीक आहे. सो ही सर्व कारणं आहेत एनोरेक्सियाची. एनोरेक्सिया मीन्स लॅक ऑफ हंगर, मीन्स भूक न लागणे. याची विविध कारणं आहेत. त्यामध्ये डायटिंग टू अवॉइड ओबेसिटी, सम लिव्हर डिसीज, इनडायजेशन, टेकिंग एक्सेस ऑफ कॉफी, टी अँड अल्कोहोल एक्सेट्रा. साइन्स अँड सिम्पटम्स. याची चिन्ह आणि लक्षणं काय आहेत भूक न लागण्याची? विकनेस ऑफ द बॉडी, पेशंट ड्रिंक अ वॉटर इन एक्सेस. विकनेस येतो बॉडीमध्ये. ओके. आणि पेशंट काय मागतो? जास्तीत जास्त पाणी घ्यायला मागतो. देन रिडक्शन ऑफ बॉडी वेट, शरीराचं वजन घटतं. रेड्यूस रेझिस्टन्स ऑफ द बॉडी, आपल्या बॉडीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. फिजिकल अँड मेंटल चेंजेस मे बी देअर. ॲनेमिया, डिहायड्रेशन, पेल अँड कोल्ड बॉडी. जर कमी प्रमाणात जेवलं तर काय होतं? ॲनिमिया होतो, म्हणजे हिमोग्लोबिन लेवल आपल्या शरीराचं कमी होतं. डिहायड्रेशन होतं, म्हणजे स्किन एकदम श्रिंक होते. देन पेल अँड कोल्ड स्किन. ओके. पेल दिसायला लागतो पर्सन. डिक्रीज इन मेटाबॉलिक रेट. मेटाबॉलिक रेट म्हणजे आपल्या चयापचयचा रेट कमी होतो. आणि हे काय आहे? हे प्राणघातक असू शकतं, जीवावर बेतू शकतं. ठीक आहे. सो हे सर्व साइन सिम्पटम्स आहेत. कोणते? एनोरेक्सियाचे. कोणते कोणते आहेत? विकनेस ऑफ बॉडी अँड पेशंट ड्रिंक्स वॉटर इन एक्सेस, रिडक्शन ऑफ बॉडी वेट, reduce resistance of the body,
physical and mental changes, anemia, dehydration, pain and cold skin, decrease in metabolic rate. Okay. Next, ट्रीटमेंटमध्ये येणार, आज द पेशंट टू टेक अ रेग्युलर डाएट. पेशंटला सांगायचं रेग्युलर डाएट घ्यायला, ॲटलिस्ट 3 मील्स पर डे. ओके. डेली काय करायचं आहे, डेली 3दा तरी जेवलं पाहिजे असं पेशंटला सांगायचं आहे. रिकमेंड अ बॅलन्स अँड इझिली डायजेस्टिबल डाएट. पेशंटला बॅलन्स डाएट द्यायचं आहे आणि जे त्याला इझिली डायजेस्ट होईल अशा प्रकारचं जेवण, अशा प्रकारचं फूड त्याच्या डाएटमध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे. ठीक आहे. इम्प्रूव्ह द टेस्ट अँड फ्लेवर ऑफ द फूड टू स्टिम्युलेट हंगर. जे जेवण बनवतात त्याचं टेस्ट आणि फ्लेवर इम्प्रूव्ह करायला सांगायचं, जेणेकरून त्या पर्सनची भूक वाढेल. ओके. सो इम्प्रूव्ह द टेस्ट अँड फ्लेवर ऑफ द फूड टू स्टिम्युलेट हंगर. The basic cause of anorexia may be removed by a medicine or psychotherapy. जो बेसिक कॉज आहे एनोरेक्झियाचा, म्हणजे मूळ आहे एनोरेक्झियाचं, ते काढून टाकायचे बाय मेडिसिन, म्हणजे टॉनिक वगैरे देऊन, भूक लागण्यासाठी जे टॉनिक मिळतात बाजारात अवेलेबल आहेत ते देऊन, आणि सायकोथेरपी, मानस थेरपी देऊन हे सर्व कॉज आहेत ते काढून टाकायचे, कारणं काढून टाकायचे. ठीक आहे. आणि जर पेशंट जर जास्तच प्रॉब्लेम असेल, जास्तच प्रॉब्लेम क्रिएट झालेला असेल, तर रेफर द पेशंट टू द डॉक्टर और प्रायमरी हेल्थ केअर सेंटर. ओके. इफ देअर इज अ सिरियस प्रॉब्लेम. सो दिस इज ऑल अबाउट द एनोरेक्झिया. एनोरेक्झियाचं काय बघितले आपण, कारणं बघितली, सायन्स, सिम्पटम्स अँड ट्रीटमेंट. कारणं काय काय आहेत, डायटिंग टू अवॉइड ओबेसिटी, सम लिव्हर डिसीजेस, indigestion, taking excess of coffee, tea, alcohol, etc. Signs and symptoms are weakness of body and patient drink water in excess, reduction of the body weight, reduced resistance of the body, physical and mental changes, anemia, dehydration, pain and cold skin, decrease in metabolic rate. It may be a fatal, means प्राणघातक असू शकतं, होऊ शकतं, प्राणावर बेतू शकतं. Then treatment is, ask the patient to take a regular diet and to take 3 meals daily. Recommend a balanced and easily digestible diet. Improve taste and flavor of food to stimulate hunger. The basic cause of anorexia may be removed by a medicine and psychotherapy. Okay. सो इथे आपला हा टॉपिक संपतोय, एनोरेक्सिया. नेक्स्ट टॉपिक इज वॉमिटिंग. नेक्स्ट टॉपिक रिलेटेड टू डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम इज वॉमिटिंग. वॉमिटिंग मीन्स उलट्या होणे. याची कारणं काय आहेत, कॉजेस आर गॅस्ट्रोएंटरायटिस ड्यू टू सम इन्फेक्शन, traveling by bus, car or aeroplane, excessive eating and indigestion, and pregnancy. Okay, these are the reasons of vomiting. First reason is gastroenteritis, म्हणजे आतड्यांना इन्फेक्शन होणे, काही कारणांमुळे इन्फेक्शन होणे, गॅस्ट्रोएंटरायटिस होणे. देन ट्रॅव्हलिंग बाय बस, कार और एरोप्लेन. ट्रॅव्हलिंगच्या वेळेला पण काही जणांना वॉमिटिंग होतात. ओके. इट इज सायकोलॉजिकल. देन एक्सेसिव्ह इटिंग, जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे किंवा अपचन झाल्यामुळे वॉमिटिंग होतात. प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये वॉमिटिंग होण्याचे चान्सेस असतात. ओके. सायन्स अँड सिम्पटम्स, चिन्ह आणि लक्षणं काय आहेत, नॉशिया युजली ऑकर बिफोर वॉमिटिंग. देअर मे बी अ फ्रिक्वेंट वॉटरी डायरिया. यामध्ये काय होतं आहे, वॉमिटिंग होच्या आधी नॉशिया फील होतो, म्हणजे तोंडाला पाणी सुटणे, मळमळणे. ओके, हे होतं. देन देअर मे बी अ फ्रिक्वेंट वॉटरी डायरिया. यामध्ये कंटिन्यू वॉटरी डायरिया असू शकतो, त्यामुळेही वॉमिटिंग होतात. ओके. इन कॉलरा एक्झाम्पल, द पेशंट सीम्स व्हेरी सिक अँड फीवर मे बी कॉज. पेशंट खूप सिक म्हणजे खूप आजारी असल्यामुळे किंवा काही फीवरमुळे पण वॉमिटिंगचे चान्सेस असतात. इट मे बी लीड टू अ डिहायड्रेशन अँड लॉस ऑफ वेट. यामुळे काय होतं, डिहायड्रेशन होतं आणि लॉस ऑफ वेट हे पण चिन्ह लक्षणं दिसू शकतात. नाउ द ट्रीटमेंट, पेशंट मस्ट बी गिवन ओरल रिहायड्रेशन थेरपी.
या पेशंटला जे वॉमिटिंग होते अशा पेशंटला ओरल रिहायड्रेशन थेरपी देऊ शकता किंवा आय व्ही फ्लूइड. जर ओरली जातच नाहीये, दिल्या दिल्या लगेच वॉमिटिंग होतंय, तर अशा वेळेला आय व्ही फ्लूइड गरजेचं आहे. किंवा ओरल रिहायड्रेशन थेरपी म्हणजे ORS सोल्युशन. यामध्ये सोडियम बायकार्बोनेट, ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं प्रमाण आहे, देन बॉइल्ड वॉटर. ओके, सो हे त्याला बोलतात ORS. Infant must be breastfed frequently even if it comes out ड्यू टू वॉमिटिंग. जे लहान मुलं आहेत, लहान बाळं आहेत, त्यांना कंटिन्यू ब्रेस्टफीड द्यायचं आहे, फ्रिक्वेंटली ब्रेस्टफीड द्यायचं आहे, जरी ते वॉमिटिंग करत असेल तरी. ओके, कॉजेस ऑफ वॉमिटिंग शुड बी ट्रीटेड अलॉंग विथ द रिहायड्रेशन. वॉमिटिंगचे काय कारणं आहेत तेही तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत अलॉंग विथ रिहायड्रेशन थेरपी. ओके, कशामुळे वॉमिटिंग होते, कंटिन्यू वॉमिटिंगची कारणं काय आहेत हे फाइंड आउट करायचे. ठीक आहे. अँटीइमॅटिक ड्रग्स मे बी गिवन टू कंट्रोल वॉमिटिंग. जे ड्रग्स आहेत वॉमिटिंग कंट्रोल करण्यासाठी वापरतात त्याला बोलतात अँटीइमॅटिक ड्रग्स. सो अँटीइमॅटिक ड्रग्स मे बी गिवन टू कंट्रोल वॉमिटिंग. सिव्हिअर केसेस शुड बी रेफर टू PSC. जर सिव्हिअर केसेस असतील तर ते त्यांना कुठे रेफर करायचे, प्रायमरी हेल्थ सेंटरला. ठीक आहे. सो वॉमिटिंगबद्दल बघितलं, वॉमिटिंगची कारणं, सायन्स अँड सिम्पटम्स अँड ट्रीटमेंट बघितली. काय काय कारणं आहेत वॉमिटिंगची, गॅस्ट्रोएंटेरिटिस ड्यू टू सम इन्फेक्शन, ट्रॅव्हलिंग बाय बस, कार और एरोप्लेन, एक्सेसिव्ह इटिंग अँड इंडायजेशन, प्रेग्नेन्सी इन फर्स्ट ट्रायमिस्टर. Then signs and symptoms are nausea usually occur before vomiting. There may be a frequent watery diarrhea. Patient seems very sick and fever may be caused. It may lead to dehydration and loss of weight. Now the treatment for vomiting. Patient must be given oral rehydration therapy. ORS सोल्युशन द्यायचं आहे ज्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट आहे, ग्लुकोजचं प्रमाण आहे आणि बॉइल्ड वॉटर आहे. ओके, ओरल रिहायड्रेशन थेरपी द्यायची आहे जेणेकरून पेशंट डिहायड्रेट होणार नाही. इन्फंट मस्ट बी ब्रेस्टफीड फ्रिक्वेंटली इवन इट कम्स आउट ड्यू टू वॉमिटिंग. Cause of vomiting should be treated along with the rehydration. Antiemetic drugs may be given to control vomiting. Severe cases should be referred to PSC. Severe cases ना PSC ला रेफर करायचे. ठीक आहे. This is all about the vomiting. Our next topic is abdominal pain and distension. Our next topic is distension and pain in abdomen. पोटाची साईज वाढणे किंवा पोटामध्ये दुखणे याची कारणं आहेत वेगवेगळी. त्यामध्ये आहे इंडायजेशन, अपचन होणे, स्टमक इन्फ्लमेशन. फर्स्ट इज इंडायजेशन. इंडायजेशन ऑफ द फूड कॉझिंग अ डिस्टेन्शन ड्यू टू अ फर्मेंटेशन. इंडायजेशन अपचन झाल्यामुळे पोटामध्ये गॅसेसचं प्रमाण वाढायला लागतं, त्यामुळे ॲब्डोमिनल डिस्टेन्शन होतं आणि पेनही होऊ शकतं. स्टमक इन्फ्लमेशन ड्यू टू इटिंग हरीली. जर जास्त घाईघाईमध्ये जेवलं तर स्टमक इन्फ्लमेशन होऊ शकतं. जे स्टमकमध्ये ॲसिड सिक्रेट होतं ते जास्त प्रमाणात होऊन स्टमकमध्ये इजा होऊ शकते, अल्सर वाढू शकतो. देन बॅक्टेरियल और व्हायरल इन्फेक्शन ऑफ इंटेस्टाईन. बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे किंवा वर्म इन्फेस्टेशनमुळे ही डिस्टेन्शन होतं किंवा पेन इन ॲब्डोमेन होऊ शकतं. अपेंडिसायटिस इज वन ऑफ द रिझन फॉर पेन इन ॲब्डोमेन. लिव्हर डिसीजेस लाईक हिपॅटायटिस. ओके, लिव्हर डिसीजेसमुळेही ॲब्डोमिनल पेन होतं. इटिंग सम पल्सेस लाईक ग्राम, पिजन पीस. काही प्रकारचे कडधान्य आपल्या जेवणामध्ये जास्त वाढल्यामुळेही अपचन होऊ शकतं किंवा पेन इन ॲब्डोमेन होऊ शकतं, लाईक चना अँड वाल. ओके, सायन्स अँड सिम्पटम्स आर नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया, डिस्टेन्शन ड्यू टू फ्लॅटुलन्स. आपल्या पोटामध्ये गॅसेसचं प्रमाण वाढल्यामुळे डिस्टेन्शन होतं. वर्म्स मे बी पास आउट इन द स्टूल. वर्म पास होऊ शकतात स्टूलमधून. पेन इन ॲब्डोमेन, लॉस ऑफ वेट. त्या पर्सनचे
वजन कमी होऊ शकतं. ओके, हे सर्व सायन्स अँड सिम्पटम्स आहेत. कोणते? नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया, डिस्टेंशन ड्यू टू फ्लॅटुलन्स, वर्म्स मे बी पास आउट इन द स्टूल, पेन इन ॲबडॉमन, लॉस ऑफ वेट एक्सेट्रा. नाव द ट्रीटमेंट. ट्रीटमेंट काय द्यायची आहे या पर्सनला? टेक अ हिस्ट्री ऑफ द पर्सन बिफोर स्टार्टिंग द ट्रीटमेंट. पेशंटला ट्रीटमेंट स्टार्ट करण्याआधी पहिली पेशंटची हिस्ट्री घ्यायची आहे. ओके, टेक अ हिस्ट्री ऑफ अ पेशंट बिफोर स्टार्टिंग अ ट्रीटमेंट सो ॲज टू फाइंड आउट द रूट ऑफ कॉज ऑर द ट्रबल. ओके, सो आपल्याला त्याचं बेसिक मूळ कळेल का ॲबडॉमिनल पेन होत आहे. ओके, देन इन्स्पेक्ट द abdomen to know the region of abdomen and underlying organs. इन्स्पेक्ट करायचं आहे ॲबडोमिनल इन्स्पेक्शन लाईक परक्युशन अँड पाल्पिटेशन. ओके, पाल्पेशन करायचं आहे किंवा परक्युशन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की कुठल्या ॲबडोमिनल रिजनमध्ये पेन होत आहे आणि त्याच्या अंडर कोणते ऑर्गन्स आहेत. ओके, आणि त्या ऑर्गन्समुळे पेन होत आहे का ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. देन गिव्ह अ कार्मिनेटिव्ह मिक्सचर टू इम्प्रूव्ह डायजेशन. कार्मिनेटिव्ह मिक्सचर द्यायचं आहे टू इम्प्रूव्ह द डायजेशन. Then home remedies like hajmola, churna and ginger must be used to improve the digestion. Give tablets in case of pain. पेन कमी करण्यासाठी टॅबलेट्स द्यायचे आहेत पेशंटला. सिव्हिअर केसेस शुड बी रेफर टू प्रायमरी हेल्थ केअर सेंटर. ओके, दिस आर ऑल कम इन अंडर द ट्रीटमेंट. कळलंय? डिस्टेंशन अँड पेन इन ॲबडॉमन बघितलं, यामध्ये कॉजेस, सायन्स अँड सिम्पटम्स अँड ट्रीटमेंट बघितली. काय काय कॉजेस आहेत? इंडायजेशन आहे, स्टमक इन्फ्लमेशन आहे, बॅक्टेरियल और व्हायरल इन्फेक्शन, अपेंडिसायटिस, लिव्हर डिसीज लाईक हिपॅटायटिस, cirrhosis of liver, gallbladder diseases or stone, renal stone. These are the causes of pain in abdomen. Okay, eating some pulses like gram, pigeon peas, etc. Signs and symptoms are nausea and vomiting, diarrhea, distension due to of flatulence, worm may be pass out in the stool, pain in abdomen, loss of weight, etc. Now the treatment is home remedies like use hajmola, churna and ginger to improve the digestion. First take the history of the patients before starting the treatment to find out the cause, root of cause. Then inspect the abdomen and to know the regions of the abdomen and underlying organs. Give carminative mixtures to improve digestion. Use home remedies, and in severe cases should be referred the patient to a primary health care center. Understand? Next topic is constipation. Next topic is constipation. Constipation is the next topic. Causes of constipation are habit of delaying defecation. जर आपण रेग्युलर स्टूल पास करायला गेलो नाही, कंटाळा केला, तर कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. यूज ऑफ रिफाईंड फूड विथ लेस रफेज. आहारात जास्तीत जास्त रिफाईंड फूड म्हणजे मैद्याचे प्रॉडक्ट जसं पिझ्झा, बर्गर किंवा केक्स, पेस्ट्रीज, बिस्किट्स या प्रकारचं रिफाईंड फूड घेतलं आणि रफेजचं प्रमाण कमी केलं तर कॉन्स्टिपेशनचे चान्सेस वाढतात. पाईल्स और डिसीज कॉझिंग ऑब्स्ट्रक्शन इन लार्ज इंटेस्टाईन. काही लार्ज इंटेस्टाईनच्या डिसीज कंडिशन असेल किंवा पाईल्स असेल, ओके, मूळ व्याध, यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. इंटेक ऑफ इनसफिशियंट फ्लुइड. पाण्याचं प्रमाण जेवणामध्ये कमी केल्यामुळे रोजच्या जीवनामध्ये इंटेक जर पाण्याचं कमी असेल तर कॉन्स्टिपेशनचे चान्सेस वाढतात. कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज. काही वेळेला जन्मतः ज्या ॲबनॉर्मॅलिटी असतात, जसं संडासाची वाट छोटी असणं किंवा अजिबात संडासाची वाट नसणं, दॅट इज कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज. ओके, दीज ऑल आर द कॉजेस ऑफ कॉन्स्टिपेशन. कोणते कोणते कॉजेस आहेत? हॅबिट ऑफ डिलेइंग डेफिकेशन, यूज ऑफ रिफाइंड फूड विथ लेस रफेज, piles or disease causing obstruction in large intestine, intake of insufficient fluid,
कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज. नाऊ द सायन्स अँड सिम्पटम्स. ह्याची चिन्ह लक्षणं काय असतात? डिफिकल्टी इन पासिंग स्टूल. स्टूल पास करण्यासाठी खूप डिफिकल्ट होणे किंवा खूप पेन होणे. ड्राय, हार्ड अँड कॉम्पॅक्ट स्टूल. स्टूल जे पास होतं ते एकदम ड्राय, हार्ड असतं, एकदम कॉम्पॅक्ट म्हणजे एकदम जोर लावावा लागतो स्टूल पास करण्यासाठी. हा पर्सन काय असतो? रेस्टलेस होऊ शकतो. पेन इन लोअर ॲबडॉमन. ओटी पोटामध्ये पेन होऊ शकतो. ओके. सो ही सर्व सायन्स अँड सिम्पटम्स आहेत. डिफिकल्टी इन पासिंग स्टूल, ड्राय, हार्ड अँड कॉम्पॅक्ट स्टूल, रेस्टलेसनेस, पेन इन लोअर ॲबडॉमन. नाऊ द ट्रीटमेंट. कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट दिल्या जातात कॉन्स्टिपेशनमध्ये? फर्स्ट आहे, आपल्याला पूर्ण हिस्ट्री घ्यायची आहे पेशंटची. कशामुळे पेशंटला कॉन्स्टिपेशन होत आहे, पेशंटची डेली हॅबिटेट काय आहे, डेली त्याचं कसं आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते त्याचं वागणं, त्याचं डाएट कसं आहे, डेलीच्या सवयी कशा आहेत, याबद्दल आपल्याला हिस्ट्री घ्यायची आहे. देन गिव्ह लॅक्झेटिव्ह टू द पेशंट. देन एनिमा मे बी यूज टू एक्सपेल द स्टूल. जर कॉम्पॅक्ट स्टूल असेल तर एनिमा देणं गरजेचं आहे. ठीक आहे. गिव्ह प्लेंटी ऑफ फ्लुइड्स. नेहमीच्या सवयीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त घेतलं पाहिजे. ओके. द्यायला सांगायचं आहे. देन इन्क्रीज द क्वांटिटी ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स इन द डाएट. रफेजचं प्रमाण आहारामध्ये वाढवायचं आहे. मेक अ रेग्युलर हॅबिट ऑफ डेफिकेशन. डेली टॉयलेटला जाण्याची हॅबिट लावायची आहे. ओके. सो दीज आर द कॉज ट्रीटमेंट ऑफ कॉन्स्टिपेशन. जर पेशंटला जास्त त्रास होत असेल कॉन्स्टिपेशनमुळे, वॉमिटिंग वगैरे वाढल्या असतील, तर अशा पेशंटला तुम्ही प्रायमरी हेल्थ सेंटरला रेफर करू शकता. ओके. कॉन्स्टिपेशनबद्दल बघितलं, त्याची कारणं, सायन्स सिम्पटम्स अँड ट्रीटमेंट. काय काय कारणं आहेत? हॅबिट ऑफ डिलेइंग डेफिकेशन, यूज ऑफ रिफाइंड फूड विथ अ लेस रफेज, पाइल्स और डिसीज कॉजिंग